लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 2 एप्रिलचा एपिसोड आपण पाहत आहोत. जीवा खूप दुःखी असतो. तो पायऱ्यांवर जाऊन बसतो. त्याला आठवत असतं तो नंदिनीला काय म्हणत असतो. आपल्या बाळाच्या वस्तूवर हात ठेवीन, ती वस्तू मला त्याला विकत घेऊन द्यायची आहे. म्हणजे क्रिकेटच्या बॅटची किंमत बघून ती बॅट परत ठेवून द्यायला नको, तर त्याच बॅटने सिक्सर मारायला हवा. नंदिनी म्हणते आपलं बाळ अगदी तुमच्यासारखं. शेवटच्या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये सुद्धा 30 रन काढेल. आणि मग आपण दोघे मिळून त्याच्यासाठी टाळ्या वाजवू द्या. आता मानिनी काकू तिथे येतात. जीवाला पायऱ्यांवर बसलेला पाहून त्यांनाही वाईट वाटतं. त्या जीवाशेजारी येऊन बसतात. जीवा पटकन त्याच्या डोळ्यातील पाणी पुसतो. मानिनी काकू जीवाच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, तू पुरुष आहे म्हणून डोळ्यातून अश्रू आले नाही पाहिजे असं नाहीये बरं का. मानिनी काकू म्हणतात, छान लिहिली असं कविता तुझ्या बाळासाठी. जीवा आता मानिनी काकूंकडे पाहतो. मानिनी काकू म्हणतात, आई आहे मी, मला सगळं दिसतं आणि कळतं सुद्धा. अरे खरंच छान आहे कविता. जीवा म्हणतो, परिस्थितीही छान असती तर बरं झालं असतं ना. असं वाटतंय की उगाच गेली ती कविता. त्या कवितेने नंदिनीला खूप त्रास झाला. मानिनी काकू म्हणतात, अरे नंदिनीला आपण सगळे आहोत ना, आपण तिला मदत करूया सावरायासाठी. तू फक्त विश्वास ठेव. जीवा म्हणतो, विश्वास कोणावर? देवावर. मला तर देवाचा खेळच कळत नाही. तेवढ्यात नंदिनीही पायऱ्यांनी खाली येत असते आणि या दोघांचं बोलणं ऐकते. जीवा म्हणतो, म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट खूप मनापासनं हवी असते. देव त्यालाच फाटका पदर देतो. मानिनी काकू म्हणतात, जीवा, आता तुला हे जे सगळं वाटतंय ना, हे सगळं पार्थ नंतर माझी 2 मिसकॅरेजेस झालती ना, तेव्हा मलाही वाटायचं. आता जीवा मानिनी काकूंकडे पाहतो. नंदिनीही वरून या दोघांचं बोलणं ऐकत असते. मानिनी काकू म्हणतात, खरंच. हे बघ, ही गोष्ट मी आणि विक्रमनी कोणाला कधीच सांगितली नाहीये, पण आज तुला सांगते. आज तू जिथे आहेस ना, तिथे 28 वर्षापूर्वी मी होते. आणि जिथे मी आत्ता आहे, तिथे तेव्हा विक्रम होते. पार्थनंतर आम्हाला दुसरं मूल हवं होतं, पण माझ्या पोटामध्ये बाळच टिकत नव्हतं. पार्थला झोपावल्यानंतर रोज विक्रमपाशी रडायचे मी, की हे असं सगळं का होतंय? हे सगळं माझ्याच बरोबर का? आपल्याला दुसरं मूल होणारच नाहीये का? म्हणजे मला खरं तर पार्थ झाला होता, तरीसुद्धा मला असं वाटत होतं की माझ्यात काही दोष आहे का? तेव्हा विक्रमने मला समजावलं. ते म्हणाले, मनू, प्रत्येक बाळ आपलं नशीब घेऊन येतं. जसं आपल्याला बाळ हवं असतं, आईला बाळ हवं असतं, तसंच बाळसुद्धा त्याचा जन्म निवडू शकतं. फक्त तू विश्वास ठेव आणि सतत असं म्हणत रहा, मी आई होणार आहे. आणि मी विक्रमवर पूर्ण विश्वास ठेवला होता. आणि त्यानंतर माझं मन, माझं शरीर, माझ्या प्रार्थना, सगळं एकवटून फक्त आणि फक्त बाळाचीच इच्छा करत राहिलं. आणि मग आम्हाला तू झालास. जर मी आई होण्याची इच्छा दर्शवणं बंदच केलं असतं, तर असा तू माझ्या शेजारी बसलाच नसता. इकडे नंदिनीच्या चेहऱ्यावर हसू येते. ती तिचे डोळे पुसते. मानिनी काकू जीवाला म्हणतात, कळलं? आणि त्याचे गाल ओढून म्हणतात, 1 पैसा जास्त जीवे तुझ्यावर मेल्या. जीवा मानिनी काकू एकमेकांना मिठी मारतात. मानिनी काकू म्हणतात, ये खाली बस. जीवा आता त्यांच्या पायाशी बसतो. मानिनी काकू त्याच्या केसांवर तेल ओततात आणि त्याच्या डोक्याची मालिश करतात. आता इकडे सकाळ झालेली असते. पार्थ झोपेतून उठलेला असतो. तो झोपेत काव्याला शोधण्याचा प्रयत्न करतो. पण काव्या तिथे नसते. काव्याने पार्थसाठी एक लेटर सोडलेली असते. पार्थ उठतो आणि म्हणतो, लेटर? लव्ह लेटर? असं म्हणून तो लेटर वाचायला लागतो. प्रिय पार्थ, माझ्या प्रेग्नन्सीची न्यूज मिळाल्यापासून आपलं नीट बोलूनच झालं नाही. कालसुद्धा तुमची वाट बघत राहिले, पण तुम्ही बाबांसोबत महत्त्वाचे डिस्कस करत स्टडी रूममध्ये होता. वाट बघता बघता कधी डोळा लागला कळलंच नाही. पार्थ, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचंय. मी अभ्यास करतेय गच्चीवर. खाली आले की बोलूया प्लीज. तुमचीच काव्या. पार्थ म्हणतो, माझीच काव्या. असं म्हणून तो लेटरची पप्पी घेतो. पार्थ आता स्वतःच्या मनाशीच म्हणतो, काव्या, सकाळी उठल्या उठल्या तुमचा चेहरा पाहिल्याशिवाय मला दिवसच चांगला जात नाही. पार्थ ड्रॉवर ओपन करतो आणि त्यातून काव्याचा फोटो बाहेर काढतो आणि त्या फोटोची पप्पी घेऊन म्हणतो, खरंच काव्या, आपल्या आयुष्यात एवढा आनंदाचा क्षण आलाय, पण आपलं नीट बोलणंच झालं नाही. पण आज पोटभर गप्पा मारूयात. आपलं बाळ मला पप्पा म्हणेल का बाबा? नाही, बाबाच छान. खरंच काव्या, आपलं सुंदर गोंडस बाळ तुमच्या हातात किती छान दिसेल ना. असं म्हणून पार्थ गालातल्या गालात हसतो. आता इकडे जीवा झोपलेला असतो आणि त्याचा गजर वाजत असतो. तो गजर बंद करतो आणि नंदिनीला आवाज देतो. जीवा झोपेतून उठतो आणि नंदिनीकडे पाहतो, पण नंदिनी तिथे नसतेच. जीवा म्हणतो, नंदिनी?
आणि असं म्हणून तो नंदिनीला 2-3 हाका मारतो. गेली कुठे असं म्हणून जीवा नंदिनीला शोधायला जागेवरून उठतो. तर इकडे नंदिनी पायऱ्यांवर व्यायाम करत असते. आता हॉलमध्ये सगळेजण येतात. मानिनी काकू, मिथुन काका, वसू आत्या. आणि ते नंदिनीकडे पाहायला लागतात. नंदिनी म्हणते, अरे असं का पाहताय? काय झालं? नंदिनी म्हणते, मी काही पहिल्यांदा वर्कआउट करत नाहीये. मानिनी काकू म्हणतात, नाही नाही. वसू आत्या म्हणतात, नाही म्हणजे बघितलंय, पण तू आता आई होणार ना? हे कळल्यानंतर सुद्धा परत? नंदिनी म्हणते, 1 मिनिट वसू आत्या. थोडंसं करेक्शन आहे. नंदिनी म्हणते, नाही, आई होणं कठीण आहे, अशक्य नाहीये. झालं तर मग. मी आता ठरवलंय, मी आता गिवअप करणार नाहीये. नंदिनीचा हा निर्णय ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो. काव्याच्या चेहऱ्यावर हसू येतं, जीवाच्या चेहऱ्यावर हसू येतं. नंदिनी म्हणते, का नाही होणार बाळ? बाळ होईल. आता मी आई होणार आहे. हाच विचार सतत करत राहणार आहे. माझं मन, माझं शरीर, माझ्या प्रार्थना, माझ्या स्वप्न या सगळ्यांनी आता फक्त बाळाचा ध्यास घेतलाय. आणि मला बाळ होईल याची मला पूर्ण खात्री आहे. काहीतरी मिरॅकल नक्की होणार. मिथुन काका म्हणतात, हे नॉट मिरॅकल, चमत्कार. बट आय लाईक दिस बट ऑफ यू. मिथुन काका आता वसू आत्यांना म्हणतात, वसूताई, आपण कोडं सोडवूया? वसू आत्या म्हणतात, तू सोडव, मला कामं आहेत बरीच. असं म्हणून सगळेजण पांगतात आता. त्याची कामं करायला जातात. जीवा आता खुश होऊन खाली जातो आणि नंदिनीचा हात पकडून तिला तिच्या रूमकडे नेतो. हे काव्या लांबून पाहत असते. तिलाही खूप आनंद झालेला असतो. ती मनामध्ये म्हणते, चला, नंदिनीताईंनी चांगला कॉल घेतलाय. तिला नक्की बाळ होईल. आता मला शांतपणे पार्थशी बोलता येईल. मला काय वाटते हे त्यांना सांगितलं पाहिजे. जीवा आता नंदिनीला त्यांच्या रूममध्ये घेऊन येतो आणि बेडवर बसवतो. नंदिनी म्हणते, अहो तुम्ही? जीवा म्हणतो, 1 मिनिट. जीवा नंदिनीची नजर उतरवीत असतो. नंदिनी म्हणते, अहो काय करताय तुम्ही? जीवा म्हणतो, नजर लागावी इतकी सुंदर दिसतेस तू. हे तुझं हसू, तुझं डेडिकेशन, कमाल दिसतेस तू. माझी नंदू, माझी चकाचक बाई परत आली आहेस. थँक यू देवा. नंदिनी म्हणते, वेडे आहात तुम्ही. जीवा म्हणतो, वेडा तर आहे तुझ्यासाठी. तू माझं जग आहेस नंदिनी, आणि तुझ्यासाठी मी जग इकडचं तिकडं करू शकतो. आता बाबांनी 28 वर्षांपूर्वी माझ्या आईला जे सांगितलं होतं ते मी तुला सांगतो. जसं आई बाळाला निवडते ना, तसंच बाळही आईला निवडत असतं. आणि आपलं बाळ आपल्याला नक्की निवडणार. आपण आपल्या विल पॉवरने आपल्या बाळाला दुसऱ्या जगातनं आपल्या जगामध्ये आणू. ओके? नंदिनी म्हणते, नक्की. मला सुद्धा माझ्या बाळाला माझ्या समोर बसवून माझ्या मातृत्वाची सगळी कहाणी सांगायची आहे. जीवा म्हणतो, ओके, डील. असं म्हणून तो त्याचा हात पुढे करतो. नंदिनी त्याच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते, डील, पण एका अटीवर. जीवा म्हणतो, काय? नंदिनी म्हणते, यापुढे चंपी फक्त माझ्याकडून करून घ्यायची. आता दोघेही हसायला लागतात आणि एकमेकांना घट्ट मिठी मारतात. आता इकडे पार्थ त्याचा आवरत असते. काव्या तिथे जाते आणि म्हणते, पार्थ. कारण काव्याला महत्त्वाचं बोलायचं असतं पार्थशी. काव्या म्हणते, मला बोलायचंय जरा तुमच्याशी. पार्थ म्हणतो, बोलूया. त्याआधी इकडे या, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. असं म्हणून पार्थ काव्याचा हात पकडून ड्रावरकडे जातो आणि त्यातला फोटो काढून काव्याला दाखवतो. त्या फोटोमध्ये काव्याच्या हातामध्ये एक बाळ असतं. तो फोटो पाहून काव्याच्या हातातलं पुस्तक खाली पडतं. पार्थ म्हणतो, कसा वाटला? काव्या तो फोटो हातामध्ये घेऊन त्याच्याकडे पाहतच राहते. पार्थ म्हणतो, कसा वाटतोय? काव्या जरा भांबावूनच जाते. काव्या म्हणते, खरं सांगू? पार्थ म्हणतो, खरंच सांगा. या चित्रातल्या आईच्या हातामध्ये शोभून दिसते हे बाळ, पण माझ्या हातामध्ये बाळ शोभून दिसेल? पार्थ म्हणतो, म्हणजे? काव्या म्हणते, पार्थ, मी बाळ नीट सांभाळू शकेन? पार्थ म्हणतो, नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? काव्या म्हणते, मलाही आई व्हायचंय देशमुख, पण आत्ता मी तयार आहे की नाही कळत नाहीये मला. आता इकडे किचनमध्ये मानिनी काकू आणि वसू आत्या काम करत असतात. मानिनी काकू म्हणतात, रामनवमी? वसू आत्या म्हणतात, तुला माहिती आहे ना आज रामनवमी आहे ते? मानिनी काकू म्हणतात, हो, पण. वसू आत्या म्हणतात, आता तर आपल्या घरामध्ये 2-2 सुना आहे. तुझ्या दोन्ही सुनांनी आपापली लग्नसुद्धा एक्सेप्ट केली, हो ना? आणि खरं सांगू का, रामरायांनी माझ्या रम्यासाठी छान स्थळसुद्धा आणलंय. म्हणून आतून वाटलं ग, हा रामनवमीचा उत्सव छान साजरा करूयात. मानिनी काकू म्हणतात, बरोबर आहे वसुताई, पण मला असं वाटलं की नंदिनीचं हे सगळं असं झालेलं असताना. तेवढ्यात नंदिनी किचनमध्ये येते आणि म्हणते, काय? माझं काय? नंदिनी म्हणते, अहो आई, माझा सकाळचा कॉन्फिडन्स कमी पडला की काय?
मानिनी काकू म्हणतात, नाही ग नाही, तुझ्या कॉन्फिडन्सचं काही नाही. फक्त असं सगळं झाल्यामुळे माझी हिंमत होईना. नंदिनी म्हणते, पण आहे, आता मी सगळं हिमतीनेच घ्यायचं ठरवलं आहे. खरंच. आणि आता काव्या आई होणार आहे, तर आपण पाळणा तिलाच गायला सांगूयात. हां, आपण करूयात रामनवमी. मानिनी काकू म्हणतात, पण आत्ता हे आपण अचानक ठरवतोय. गुरुजींना फोन करावा लागेल. ते किती बिझी असतात माहितीये ना, त्यांना जराही वेळ नसतो. आणि सगळी तयारी करायची म्हणजे अगदी प्रसाद, फळं, सगळं सामान. वसवात्या म्हणतात, हो मानिनी, शांत हो, शांत हो. बरं, मी गुरुजींना फोन करते, तू बाकीची तयारी कर. जमेल? मानिनी काकू म्हणतात, हो. वसवात्या म्हणतात, हो तर. बरं ठीक आहे, आले मी, फोन करून येते. असं म्हणून त्या किचनमधून बाहेर जातात. मानिनी काकू आता नंदिनीच्या गळ्यामध्ये पडतात आणि म्हणतात, थँक्यू. वसवात्या किचनच्या बाहेरून या दोघींना पाहत असतात. मानिनी काकू म्हणतात, तुझ्या चेहऱ्यावरचे हे हसू बघितलं ना, जीवात जीव आला बघ. नंदिनी म्हणते, खरं सांगू आई, काल तुम्ही जीवांशी जे काही बोललात ते सगळं ऐकलंय मी. म्हणूनच तर मला एवढा कॉन्फिडन्स मिळालाय. थँक्स टू यू. आता इकडे वसुवत्या मनामध्ये म्हणतात, तुझा सगळा कॉन्फिडन्स थोड्याच वेळात गळून पडणार आहे नंदिनी, त्यामुळे तयार रहा. पार्थ काव्याला म्हणतो, इकडे या, बसा बसा. असं म्हणून तो काव्याचा हात पकडून काव्याला बेडवर बसवतो. पार्थ काव्याला म्हणतो, काव्या, तुम्ही खूप ट्रस्ट घेताय. कळलं? हे बघा काव्या, प्रत्येक स्त्री आई होण्यासाठी तयार असतेच ना? काव्या पार्थला म्हणते, काय काय गोड गैरसमज आहे तुम्हा पुरुषांचा. कुणी सांगितलं तुम्हाला हे? तुम्हाला आयडिया तरी आहे का पार्थ, या सगळ्या गोष्टीत तिला किती त्रास होतो? तिच्यासाठी किती हे पेनफुल असतं? तिला किती त्रास होतो? नाही हो, नाही कळणार तुम्हाला. काव्या जागेवरून उठते आणि दुसरीकडे तोंड करते. पार्थ तिच्या जवळ जातो आणि तिचा हात हातामध्ये पकडतो आणि म्हणतो, काव्या, काव्या, हे बघा, आतापर्यंत मी हेच ऐकत आलोय की आई होणं हे स्त्रीसाठी सगळ्यात सुखद फिलिंग आहे. काव्या म्हणते, आहे ना? पार्थ म्हणतो, हो. काव्या म्हणते, प्रत्येक स्त्रीसाठी आई होणं ही खूप सुखद फिलिंग आहे. पण आई होण्याच्या प्रोसेसमध्ये खूप गोष्टी टॉसवर जातात. खूप गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. खूप गोष्टींचा विचार असा आधी करावा लागतो ना? मी असं म्हणतच नाही की आई होणं चांगलं नाहीये. आणि मी असं तर अजिबातच म्हणत नाहीये, मला आई व्हायचं नाहीये. पण प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते की नाही? तसंच आई होण्याची प्रत्येक बाईची एक योग्य वेळ असते पार्थ. ती वेळ त्या बाईला ठरवून द्यावी, एवढंच म्हणायचंय मला पार्थ. पार्थ आता काव्याचा हात हातामध्ये घेतो आणि म्हणतो, काव्या, मला सांगा, आपण ठरवून चान्स घेतला असता तर याविषयी बोललोही असतो, पण गोष्टी घडून गेल्यात. तुम्ही प्रेग्नंट आहात, आता इथून माघारी असं जायचं. आता इकडे वसुआत्या त्यांचा फोन बेडवर टाकतात आणि रागात म्हणतात, ही नंदिनी आहे ना, काय खाऊन झोपते तेच कळेना असं झाले. सकाळी बघावं तेव्हा उत्साही असते नुसती. आणि ही आमची रम्या कुठेतरी मने कासव बघायला जाऊन बसलीये. एक तर माझं डोकं चालेना असं. तेवढ्यात वसुआत्या बोलायचं थांबतात आणि म्हणतात, नाही नाही नाही, माझं डोकं चांगलं चालतंय की अजून. आज रामनवमी आहे ना, आता तू बघच नंदिनी, तुझा हा जो उत्साहाचा फुगा फुगलाय ना, याला मी कशी हळूच टाचणी टोचते ते बघच तू. आता इकडे पार्थ काव्याचा हात हातामध्ये घेतो आणि म्हणतो, जास्त विचार करून टेन्शन घेऊ नका. नका टेन्शन घेऊ, मी आहे ना. काव्या म्हणते, तुम्ही असणारच आहात हो, तुम्ही नेहमीच असणार आहात. तेवढ्यात मानिनी काकू काव्या पार्थला आवाज देत त्यांच्या रूममध्ये येतात आणि म्हणतात, ऐका ना, लवकर तयार व्हा, आज आपण रामनवमीची पूजा करतोय. आयत्या वेळेला ठरवलंय, गुरुजी येतायत आणि आनंद निवासमधल्या त्या दोघीही येतायत आणि बाकी आपण घरचेच. आणि खूप आयत्या वेळेला ठरवलंय तर चला पटकन. पार्थ म्हणतो, अले वा, छान. मालिनी काकू म्हणतात, नुसतं छान म्हणू नकोस, मला मदत कर, खूप काम आहे, चल चल. आणि काव्याच्या गालावरून हात फिरवून म्हणतात, लवकर तयार हो. आणि पार्थला म्हणतात, चल चल. असं म्हणून त्या पार्थचा हात पकडून त्याला रूममधून बाहेर नेतात. खूप काम आहे पार्थ, पटपट चल रे. तर आजचा हा एपिसोड इथेच संपला. पुढील भागामध्ये नंदिनी पाळणा म्हणत असते आणि ती रडतही असते. काव्या छान नटलेली असते, पण ती तिच्या रूममध्येच बेडवर नर्वस बसलेली असते. नंदिनी गात असलेला पाळणा ऐकून तीही जागेवरून उठते. आता हे गुरुजी नंदिनी आणि काव्याला म्हणत असतात, यामागे जशा गोष्टी वाटून घेतल्या तशाच यापुढेही वाटून घ्या. काव्या म्हणते, काय वाटून घ्यायचं? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.